राजारामपुरी व शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत ज्येष्ठ महिलांना लक्ष्य करून जबरदस्तीने गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरी करणाऱ्या 2 संशयितांना गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे। योगेश भानुदास पिसाळ आणि मयूर रमेश जाधव अशी आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून सुमारे 2,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्यादी स्वाती बळवंत कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याने त्यांची मणिमंगळसूत्र जबरदस्तीने हिसडा मारून पळवून नेले होते। तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रमोदिनी प्रतापराव हवालदार यांनीही गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून नेल्याची तक्रार नोंदवली होती। याच हद्दीत एका महिलेकडून सोन्याचा घंटन हिसडा मारण्याचा प्रयत्नही झाला होता। या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत यांना गोपनीय सूत्रांकडून संशयित बावची परिसरातील असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाने दोघांना ताब्यात घेतले। कसून चौकशी केली असता दोघांनी राजारामपुरीतील एक जबरी चोरी, शाहूपुरीतील एक जबरी चोरी आणि चोरीचा प्रयत्न अशा तिन्ही घटनांची कबुली दिली। त्यानंतर दोघांना राजारामपुरी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे। या कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, हवालदार कृष्णात पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत, विशाल शिरगावकर, सचिन पाटील यासह राजारामपुरी गुन्हे शोध पथकाने सहभाग घेतला। मोटरसायकलवरून येऊन त्यांची गळ्यातली चेन ओढून नेली ती। त्या संदर्भात शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता। तसेच या 10 ते 18 दरम्यान 13 ते 14 तारखेला शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतच मिरचे हॉटेलच्या इथे एका महिलेच्या गळ्यातलं सोन्याचा हार ओढण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आरोपींनी, परंतु तो खोटा असल्यामुळे व प्रयत्न असल्यामुळे त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे तक्रार दिलेली नव्हती। याचा तपास आम्ही करत होतो। आमच्या डीबी पथकातील अंमलदार संदीप सावंत म्हणून आहेत, त्यांना माहिती मिळाली की बावची येथे राहणारे मयूर रमेश कांबळे आणि भानुदास पिसाळ हे 2 व्यक्तींनी या सर्व चेन स्नॅचिंगचे गुन्हे केलेले आहेत। त्या आधारे आपण तिथं सापळा लावला बावची या गावामध्ये, आष्टा तालुका सांगली जिल्ह्यात, आणि त्यांना आपण ट्रॅप लावून पकडले। त्यांनी सर्व गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे। यातील त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या 2 गाड्या व राजारामपुरी पोलीस ठाण्याकडून मुद्देमाल सर्व हस्तगत करण्यात आलेला आहे। पुढील तपास करतोय आणि यांनी अजून पण केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्या दृष्टीने तपास चालू आहे।